नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मुख्य मागणीसाठी सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सिंगणापूर फाटा या ठिकाणी जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेतकरी संघर्ष समिती आणि अन्य संघटनेच्या वतीनं हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. खासदार संजय जाधव यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. कॉम्रेड माधुरी क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने तसेच जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव यांच्यासह अन्य पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांसह महिला देखील या आंदोलनात मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. या आंदोलनाविषयी बोलताना खासदार जाधव यांनी आपली प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, सामान्य शेतकऱ्याची भूमिका आहे की हा मार्ग आम्हाला नको आहे, कारण ह्या मार्गामुळं आमच्या पोटाची उपजीविका भागवायची संपून जाईल. जिच्यावर आम्ही पोट भरतोय ती जर आमची माय तिथं देण नसेल तर आम्ही कोणाच्या जीवावर जगायचे. हा मुख्याचा मुद्दा हा शेतकऱ्याचा आहे. कारण पिकून लोक शेती पिकून स्वतःची उपजीविका भागविणाऱ्या लोकांना जमीन विकल्यानंतर आता जमिनीसुद्धा विक्रीला नाही आहेत. जमीन कुठं मिळणार आहेत आता शक्य नाही आहे. म्हणून ह्या पिढीजात जमिनी आहेत ह्या आमच्या विकत घेऊन शासनानं आम्हाला मदत देतं तरी किती तुटपुंच्या मदती देऊन आमच्या करोडो रुपयाच्या जमिनी हडपायच्या. बाजारभाव तुम्ही जमिनीचा काय आहे ते बघा आणि तुम्ही काय भावानं पैसे देता हे बी अवलोकन करा. तुम्ही रेडी रेकनरच्या रेटप्रमाणे भाव देता. आमच्या भागातला रेडी रेकनरचा भाव कधी वाढलाच नाही. त्यामुळं आम्ही पैसे त्या घेरीच्या भावना घ्यायचे आणि आमच्या करोडोच्या जमिनी तुमच्या घशात घालायच्या हे शेतकऱ्याला कुठेही मान्य नाही आहे. कारण ही आमची माता आहे. आम्ही त्या जमिनी कसून आमची वर्षाची उपजीविका आम्ही भागवतोय. आमच्या उपजीविका आम्ही वाऱ्यावर सोडून आम्ही आमच्या जमिनी तुम्हाला देणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी कडक शिस्तीचे म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असणारे राज्याचे दिव्यांग कल्याण विभाग सचिव तथा कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी या संदर्भात आदेश काढले आहेत. तुकाराम मुंढे यांच्यासोबतच 6 जिल्ह्यातील पालक सचिवांच्या नियुक्त्यासंदर्भातील एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्याद्वारे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी मुंढे यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी या जिल्ह्याच्या पालक सचिव म्हणून जिल्हा जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर हे कार्यरत होते. आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मुंढे हे पालक सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. या अध्यादेशात गडचिरोली, वर्धा, मुंबई शहर, वाशिम आणि रत्नागिरी येथील पालक सचिवांच्याही नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्हा परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी दिलीप देशमुख, उपगटनेतेपदी रोहित चव्हाण, प्रतोदपदी अजय डासाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तसेच माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 24 जिल्हा परिषद सदस्य यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमास संतोष मुरकुटे, नानासाहेब राऊत, डॉक्टर केदार खटिंग, संदीप आळनुरे, भरत घनदाट, सुभाष कदम, संजय साळेगावकर, अविनाश काळे, डॉक्टर पंडित दराळे, प्रसाद खारकर, भरत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे म्हणाले, माध्यमातून परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेचे आणि मतदार बांधवाचे भारतीय जनता पार्टीला परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 24 जागा निवडून दिल्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी दिलीपरावजी देशमुख यांची निवड भारत देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब, प्रभारी निवडणूक प्रभारी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे, निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब, माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सीतारामजी गंधाड मामा,
यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एकमताने आणि जिल्हा परिषदच्या सर्व सदस्याच्या एकमताने दिलीपरावजी देशमुख यांची जिल्हा परिषद गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. गटनेतेपदी रोहितरावजी चव्हाण, प्रबोधपदी आमचे अजयरावजी ढासाळकर या 3 नवनिर्वाचित सदस्यांची आज आम्ही निवड केलेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणीच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक प्रश्नासाठी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी विद्यार्थी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाभरातून विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्ती, शुल्कवाढ, वसतिगृह, वाहतूक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 23 फेब्रुवारीपासून परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात संप सुरू केला आहे. 4था वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे या व अन्य मागण्यांसाठी हे संप करण्यात आला आहे. परभणीतील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील पदोन्नती प्रकरणामध्ये 25,000 रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी 3घांना ताब्यात घेतले. परभणीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी या प्रकरणी 20 फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना 31 डिसेंबर 2025 रोजी पलटण नायक पदाची पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नती बदल्यात बक्षीस म्हणून 25,000 रुपयाची मागणी करण्यात आली. या प्रकरणात केंद्र नायक नानासाहेब गणपतराव मोखळे, प्रशासकीय अधिकारी माणिक शंकरराव वाडेकर आणि वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा बापूराव लटपटे यांनी संगनमत करून रक्कम मागितल्याचे नमूद करण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.